सगळी डायमंड मार्केट होतं, मोठमोठी आस्थापनं होती, ही सगळी अहमदाबादला नेली. म्हणजे मुंबई संपूर्ण लुटता येते. इंग्रजांपेक्षा जास्त मुंबई, म्हणजे महाराजांनी सुरत लुटली होती त्याच्याही पेक्षा जास्त हे मुंबई लुटतात. तुम्ही वारंवार नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे की महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली होती. त्या इंग्रजांना मदत करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या त्या हे होत्या आणि स्वराज्यासाठी लुटली होती. हे मुंबई लुटतायत. इंग्रजांपेक्षा जास्त भयानक पद्धतीने मुंबई लुटतायत आणि मुंबईच्या सगळ्या गोष्टी मुंबई बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करतायत. तुम्ही त्यांच्या बरोबरच होते या अगोदरी, तेव्हा तुम्हाला असं दिसलं नाही? ते तर सत्तेतही तुमच्या बरोबर होते, ती बीएमसीतही तुमच्या बरोबर, तरी देखील आम्ही असं दिसलं नाही की ही अशी डिसिजन त्यांचे आहेत, हे निर्णय असे आहेत की यांना आता मुंबई गुजरातला घेऊन जायचे, मुंबईचं महत्व कमी करायचं? तुम्हाला काहीतरी असं? नाही, आम्ही होतो तेव्हा हे करूच शकले नव्हते, म्हणून तर त्यांनी युती तोडली, म्हणून तर त्यांनी शिवसेना संपवून काढली. हे बरोबर होते 2012 ते 17ला आम्ही युती तोडली. 17ला मी तोडली युती, कारण त्यांचं वेळवाकडं काहीतरी सुरू झालं. 2012ला मुंबई महापालिका 640 ते 650 कोटीच्या त्रुटीमध्ये होती, म्हणजे कर्जात होती म्हणा किंवा खड्ड्यात होती म्हणा. ती 2022 पर्यंत आम्ही 92,000 कोटीपर्यंत नेली प्लस. हे तेव्हा 17 पर्यंत भाजप होताच बरोबर, पण तेव्हा आम्ही मुंबई लुटू देत नव्हतो. म्हणजे तुम्हाला माहित होतं की हे लोक मुंबई, तेव्हा त्यांची हिंमत नव्हती होत की हे मुंबईला दूर करतायत, असं तुम्हाला माहित नव्हतं का? नाही, तुम्ही मुंबईला दूर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबरोबर तुम्ही सत्ता उपभोगली, असा इथं अर्थ होतो ना. पण तेव्हा त्यांचा प्रयत्न झाला नव्हता, हिंमत नव्हती त्यांची. हे आता गेल्या 2-3 वर्षात मुंबईमध्ये 2-3 गोष्टी ह्या प्रकर्षाने तुम्हाला जाणवतील. एक तर मुंबई माणसावरती यांची दादागिरी ठराविक बिल्डर लोकांची. मुंबईची जमीन ही मुंबईकरांची आहे. तुम्ही म्हणजे हे जे बिल्डर आहेत ते व्हेज नॉनव्हेज बिनव्हेज करायला लागले. कोण आहेत ती लोक? हाकलून दिली पाहिजे त्या लोकांना, या बिल्डर लोकांना मी म्हणतोय. बिल्डर लोकांना इथे जे वर्षानुवर्ष अमराठी राहत आहेत त्यांच्याबद्दल ना त्यांची आमच्याबद्दल तक्रार आहे ना आमची त्यांच्याबद्दल तक्रार आहे. पण आमच्यात मिठाचा खडा टाकणारे जे आहेत, आता तो भैया जोशी आला होता मध्ये माणूस. काय संबंध आहे तुमचा मुंबईशी? काय तुम्हाला मुंबईत कोण ओळखतं? कोणी ओळखत नाही. का तुम्ही काढी लावताय मध्ये? हिंदीची सक्ती, हिंदीवरती आम्ही कुठे विरोध केलाय, पण सक्ती का करता? गेल्या 2-3 वर्षात नाही, त्याच्यानंतर मुंबई तुटणार. नाही, तुटणार म्हणजे अशी तोडून कोण नेत नाहीये. त्याच्यावरती यांचा कब्जा करून मुंबई खतम करायची. आता हे माझा जो घसा बसला, सगळ्यांचाच बसला, तुम्हाला पण अनुभव येत असेल सगळ्यांना. लहान मुलांच्या फुफ्फुसाचा आता त्यांना आजार व्हायला लागले. म्हणजे मध्ये मी कुठेतरी बातमी वाचली की तुम्ही धूम्रपान करा किंवा करू नका, पण मुंबईमध्ये श्वास घेतल्यानंतर काही सिगरेटी ओढल्याचं धूर आपल्या जवळपास 200 हे देणं यांच्या ह्या 22,000 कोटी ठेवी तोडल्याचं हे प्रदूषण आहे. कारण मुंबईमध्ये सगळीकडे धुळीचं आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. एवढं प्रदूषण हे आमच्या काळात कधीही मुंबईकरांनी. एक मिनिट सांगतो ना, विकास का विनाश, वी आणि श बरोबर आहे. एक स आहे, एक श आणि मध्ये क आणि न आहे. यांची विनाशाची गती आहे. आपण तुमच्या